राजेश बकानेजी सन्मान्य अध्यक्ष महोदय, बोलण्यासाठी संधी दिली याबद्दल धन्यवाद. एका मिनिटात साहेब 2 मिनिटं तर द्या चला, कमीत कमी. या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भामध्ये माझ्या देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये नाचनगाव गाव आहे आणि वायगाव आहे. या दोन्ही ठिकाणी अध्यक्ष महोदय पाणी पुरवठ्याची अपुरी व्यवस्था आहे. 8-8, 10-10 दिवस तेथील लोकांना पाणी मिळत नाही. आणि आपल्या राज्याच्या योजना किती आणि केंद्राच्या योजना किती, तर 14 योजना आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, शिवकालीन पाणी पुरवठा, पाणी टंचाई निर्मूलन, संयुक्त नळ जोडणी, स्वतंत्र नळ जोडणी, अमृत योजना आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इतक्या योजना असताना अध्यक्ष महोदय नाचनगाव आणि वायगावला 10-10 दिवस पाणी मिळत नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे मी शासनाला विनंती करतो की त्या ठिकाणी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना करण्यात यावी आणि ही पाणी पुरवठा योजना लवकर अंमलात आणावी ही विनंती या माध्यमातून मी करतो. धन्यवाद. चला अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या देवळी पुलगाव मतदारसंघात एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून दहेगाव ते कानोली कात्री 45 किलोमीटरचा रस्ता 2024 मध्ये मंजूर झाला होता, ज्याची किंमत 237 कोटी 79 लक्ष होती. आणि तो रस्ता अध्यक्ष महोदय RMN इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी हैदराबाद यांनी त्या रस्त्याचं काम घेतलं. त्याचा वर्क ऑर्डर अध्यक्ष महोदय 7 ऑक्टोबर 2024ला झाला आणि तो रस्ता आपल्या मतदारसंघाकडे जातो विशेष म्हणजे. आणि त्याची मुदत ही 7 ऑक्टोबर 2026ला अध्यक्ष महोदय संपते आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला निदर्शनास आणू देऊ इच्छितो की त्या कंपनीने आतापर्यंत 71 कोटी 72 लक्ष रुपयांचे देयके उचलले आहे आणि त्या ठिकाणी 20% काम सुद्धा पूर्ण झालेलं नाही आहे. अक्षरशः 45 किलोमीटरचा रस्ता हा खोदून ठेवला आहे. आजच्या स्थितीमध्ये, पावसाळ्याच्या स्थितीमध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी रोज अपघात होते आहे. इंजिनियर ऐकायला तयार नाही आहे. अध्यक्ष महोदय, या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो की त्या ठिकाणी असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनियरला सूचना द्याव्या आणि ठेकेदारावर अध्यक्ष महोदय कारवाई करावी. आणि त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय शिरपूर ते पुलगाव रस्ता अत्यंत खराब झालाय. रोज ऍक्सिडेंट होतात अध्यक्ष महोदय. रोज त्या ठिकाणी कोणाचा हात जातो, कोणाचा पाय जातो. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी सुद्धा लक्ष देऊन तो रस्ता सुद्धा करून देण्यात यावा ही विनंती या माध्यमातून करतो. धन्यवाद. सन्मान्य सदस्य प्रवीण स्वामी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.